महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात काही राजकीय अर्थपूर्ण भेटीगाठी देखील घडल्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्री काही सेकंदासाठी एकमेकांसमोर आले। यावेळी झालेल्या भेटी जितक्या लक्षवेधी ठरल्या तितक्याच न सुटलेल्या गाठीही लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या। प्रश्न, टोमणे, हास्य आणि दुर्लक्ष अशा सर्व घटकांनी भरले हे काही क्षण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय स्थितीचं विश्लेषण करणारे ठरले। पाहूया या भेटीवरचा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। कुणी कुणाला पाहिलं, कुणी कुणाला पाहिलंच नाही आणि कुणी कुणाला पाहूनही न पाहिल्यासारखं केलं। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ। ही दृश्य आहेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच्या काही मिनिटांतली। महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्री आमने सामने आले आणि त्यांच्यात जे काही घडलं त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणातले अंडरकरंट्स स्पष्टपणे दिसले। ठाकरे फडणवीस संबंध आणि ठाकरे शिंदे संबंध यावर लिहिले गेलेले हजारो शब्द एका बाजूला आणि काही क्षणांची ही दृश्य एका बाजूला। तर झालं असं की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर आले। ठाकरेंना समोर पाहून फडणवीसांनी हात जोडून अभिवादन केलं, तर चेहऱ्यावरती हास्याची लकीर आणत ठाकरेंनी फडणवीसांना एक प्रश्न विचारला, काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत? हा तो प्रश्न। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी या प्रश्नाला होती। अर्थात या प्रश्नाचं उत्तर ना फडणवीस देणार होते ना ठाकरेंना त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा होती। फडणवीसांचं अभिवादन आणि ठाकरेंचा प्रश्न यातून विनोद निर्मिती मात्र झाली। दोन्हीकडच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यानं याचा पुरावा दिला आणि हेच हसू चेहऱ्यावर कॅरी करत फडणवीस आपल्या मार्गानं निघून गेले। काय म्हणाले? भाव वाढवले नाही मर्सिडीजचे, त्यांच्या करता ते काय वापरतात आम्हाला माहिती आहे ना। नाही, तुम्ही ऐकलं नाही का? 20 लाख रुपये ज्या कारला आम्ही जास्तीत जास्त घ्यायचो ते आता 30 लाख केलं ना टॅक्स। ते मर्सिडीज महाग केली म्हटले तुम्ही। त्याच वेळी एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणावर गेले, नजरानजर झाली नाही। तुम्ही देवेंद्र फडणवीसांशी बोललात, तिथे हशा पिकला, काय नेमकं झालं त्या सगळ्या या 5-10? ते देवेंद्र फडणवीसांना मर्सिडीज महाग केली तुम्ही असं बोलले साहेब, बाकी काही नाही। कारण काही त्यांनी विशेष वाहनांसाठी सूट देत असताना आम्ही मागणी केली की मर्सिडीजला पण सूट द्या, कारण आता हल्ली मर्सिडीज देऊन पदं मिळतात असे काहींची समज जी झालेली आहे। सूट मिळाली तर अजून त्यांना विचारणं मदत होईल। पण फडणवीसांच्या मागे काही फुटांवर असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र फडणवीसांप्रमाणे ठाकरेंच्या भेटीसाठी डायव्हर्जन घेतलं नाही। फडणवीसांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या हास्याचा लवलेशही शिंदेंच्या चेहऱ्यावर नव्हता। इथेही समोर असणाऱ्या ठाकरेंना टाळून ते फडणवीसांच्या मागून त्यांच्या मार्गानं निघून गेले। फडणवीसांनी जी भूमिका ठाकरेंबाबत घेतली तीच भूमिका शिंदेंबाबत घेताना ठाकरे दिसले नाही। ठाकरेंनी देखील शिंदेंशी नजरानजर टाळली। ते नजर मिळत नसतील तर त्याला उद्धव साहेब काय करणार? त्यांनी नजर मिळवण्याची हिंमत ठेवली पाहिजे। इथे पण नमस्कार झाला असता, मिळवला नजर भिडवली असते तर झालं असतं। अजूनही राग आहे दोन्ही नेत्यांमध्ये असं दिसतं। आता हे सगळ्या घटना घडल्यावर का नसणार? ते समोरासमोर आल्यानंतर भेटू। उद्या समोरासमोर कदाचित त्यांनी येऊन नमस्कार केला असता तर कदाचित उद्धव साहेब बोलले असतील की नसतील, तो नंतरचा भाग आहे। शिंदेनी जर नमस्कार केला असता तर उद्धव ठाकरे म्हणत नाही, जर असलं सुरुवात कोणाकडनं तरी व्हायला पाहिजे ना। इकडनं ज्यावेळी आले आणि तुम्ही बघितलं असेल की दादा आणि आदरणीय उद्धवजी हे एका मंत्रिमंडळामध्ये बरोबर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम केलेलं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। शिंदे सुद्धा एकनाथ शिंदेसोबत, एकनाथ शिंदे तर आपल्या पक्षात होते, त्यांनी वेगळा गट आमच्या पक्षात होते ना, पण ते पक्षात घेऊन गेले तर तुम्ही काय अपेक्षा करणार आपल्या नेत्यांनी का त्यांना अरे वा 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 धन्यवाद असं होत नाही। त्यानंतर ठाकरेंना भेटले दुसरे उपमुख्यमंत्री आणि आजच्या बजेटचे शो स्टॉपर अजित पवार। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातले अर्थमंत्री अजितदादा ठाकरेंना आठवले।
आणि क्या से क्या हो गया अशी भावना ठाकरेंनी व्यक्त केली. हा तुमच्या मनासारखा अर्थसंकल्प नाही असं ठाकरे म्हणाले. ठाकरेंनी आपल्या मनातलं बरोबर ओळखलं की नाही याचा कुठलाही मागमूस लागू न देता हसत हसत अजितदादाही फडणवीस आणि शिंदेच्या मार्गानं निघून गेले. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. आज ठाकरेंना भेटलेले हे तिन्ही नेते एकेकाळचे त्यांचे सहकारी होते. कुणी हसत, कुणी रडत, तर कुणी नजर टाळून कडेकडेनं निघून गेले. या सगळ्यालाही आता बराच काळ लोटलाय. त्यातल्या नेमक्या कुठल्या राजकीय जखमा भरल्या आहेत, कुठल्या जखमांवर हळूहळू खपली धरू लागली आहे आणि कुठल्या जखमा अजूनही भळभळत्या आहेत हे मात्र या निमित्तानं स्पष्ट झालंय. वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.